मामेव सम्मूढो जानाति पुरुषोत्तमा तदर्विद्भजति मां सर्वभावेन भारत इति वैहतमौ शास्त्रम् इदमुक्तं मया नघा एतद्बुद्धा बुद्धिमां स्यात् कृतकृत्यश्च भारत ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरात्तमयोगो नाम पंचदशोऽध्यायः। प्रत्येक रंग होता। आशा भोसले या नावातच एक जादू होती, ज्यांच्या स्वराने लाखो कोट्यावधी हृदये जिंकली। त्यांनी गायलेली प्रत्येक गाणी ही केवळ गाणी नव्हती, तर ती एक अनुभूती होती। रंगीला रे पिया तू अब तो आजा, इन आंखों की मस्ती अशा असंख्य गाण्यांनी त्यांनी आपल्या जीवनात आनंदाचे, प्रेमाचे आणि कधी कधी विरहाचे रंग भरले। त्यांचा आवाज म्हणजे जणू काळालाही थांबवणारी ताकद होती। त्यांनी संगीताच्या प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक प्रकारात आपली वेगळी छाप सोडली। गझल, भजन, पॉप, फिल्मी गाणी सर्वच ठिकाणी त्या अद्वितीय ठरल्या। आज त्या आपल्यामध्ये नसल्या तरी त्यांचे स्वर, त्यांची गाणी, त्यांनी दिलेला आनंद हे सर्व सदैव आपल्या हृदयात जिवंत राहील। मित्रांनो, अनूप जलोटा जी से अनुरोध है, विकी कौशल और आमिर खान जी से भी अनुरोध है कि आप मागे तो ले जरा, ये दिल संभल तो ले जरा, मैं थोड़ी देर जीत लूं, नशे के घूंट पीत लूं। आशा जी अभी तो दिल भरा नहीं, अभी न जाओ छोड़ के, ये दिल अभी भरा नहीं। और आई हमको यही बोलेंगी कि आपल्याला विनंती करतो की आपण सर्वांनी आपापल्या जागेवरच थांबायचंय। सर्वात प्रथम माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री परिवाराशी भेट करतील। बाजूला व्हावं, कारण इथे मीडिया कव्हरेज सुरू आहे। कृपया सहकार्य करा। सर्वांनी डावीकडनं यावं आणि उजवीकडनं प्रस्थान करावं। सर्वांनी रांगेत यावं अशी पुन्हा एकदा विनंती करतो। कृपया सर्वांनी रांगेत यावं अशी पुन्हा एकदा नम्र विनंती करतो। कृपया सर्वांनी रांगेत यावं अशी विनंती करतो, प्लीज।
भंते मंडळींना पण विनंती करतो, सगळ्यांना आपण सर्वांनी या भोसले परिवारावर आज या केलेल्या प्रेमाच्या वर्षाबद्दल आम्ही आपल्या सर्वांचे ऋणी आहोत। आप सभी से मैं अनुरोध करता हूँ, आपल्या सर्वांना विनंती करतो की डाव्या बाजूने यावं आणि उजव्या बाजूने जावं। स्वरों के जादूगर आदरणीय हरीश विमानी। सर्वशक्तिमान का अटल सत्य है कि सब त्या जगत नव्हत्या, प्रत्येक सुरात त्या स्वतःला ओतून देत होत्या। त्यांचं जीवन आणि संगीत यामध्ये कधीच भिंत नव्हती, दोन्ही एकरूप झाले होते। त्यांनी गाणं केलं नाही तर त्यांनी प्रत्येक गाणं जगून दाखवलं। त्यांच्या आवाजात